हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर जसं माझ्या मागच्या व्लॉगनुसार तुम्हाला समजलंच असेल, की माझी फील्ड टूर चाललेली आहे. तर त्याबद्दल आपलं फारसं काही बोलणं झालेलं नाही आणि कालचा व्लॉग तर जरा आउट ऑफ व्लॉगच गेलेला आहे. जर तुम्ही नवीन असाल तर पेजला जाऊन नक्की व्लॉग चेक करा, तरच तुम्हाला हा व्लॉग समजेल, की हे काय चाललंय. तर जसं तुम्हाला माहिती आहे ट्रिप चालली आहे, बट ती ट्रिप नाही असून तर स्टडी रिलेटेड फील्ड व्हिजिट आहे, जी पंचवटी नाशिकमध्येच चिंचोळे फार्मला चाललेली आहे. आता त्यांनी काही सुविधा वगैरे ठेवली नव्हती म्हणून आम्ही गर्लीजने माझ्या ग्रुपने डिसाईड केलं होतं की आपण सगळेजण काहीतरी स्पेशल स्पेशल डिश घेऊन येणार आणि ते खूप सुंदर त्यांनी सक्सेसफुल झाले. तुम्ही फर्स्ट क्लिप बघितलीच असाल. अच्छा, तर हे आउट ऑफ होतंय जरा. मी थोडंसं ट्रिप बद्दल पण बोलू इच्छिते. अच्छा, तर आज मी गेली होती गाडी घेऊन कारण मला असं वाटलं मे बी इव्हनिंगला येता वेळ होईल, सो नको बसची धावपळ करायला, म्हणून मी गाडी नेली होती. बट असं काही झालं नाही. पुढे दिसेल तुम्हाला समजेलच. तर कॉलेजला पोहोचल्यानंतर असं काही वातावरण होतं. मध्येच तुम्ही बघू शकता असे हाल चालले होते. म्हणजे कॉलेजवाले अशी चूक कसं काय करू शकता हेच मला समजत नाहीये. यार, म्हणजे तुम्ही पैसे थोडेसे वाढवून घेऊन टाका, बट ॲटलीस्ट चांगली सोय सुविधा फॅसिलिटीज तरी द्या ना. काय होतं यार, सिटिंग अरेंजमेंट एकदम फालतू होती. म्हणजे बसायला जागाच नव्हती. अर्धे जण उभे होते. म्हणजे जे बसले होते त्यांना असं वाटत दया येत होती यार, की किती उभे आहे बिचारे, आपण असं काय केलं, आपण काय त्यांच्यावर अत्याचार करतोय, असं फील होत होतं. पण ठीक आहे, आता ती कॉलेजवाल्यांची चूक होती, आपण काही नाही करू शकत. आणि त्याशिवाय ती फील्ड व्हिजिट होती म्हणून आम्ही सर्वजण चुप बसून प्रवास झेलला तो कसा मसा. त्यानंतर फायनली आम्ही स्पॉटवर पोहोचलो आणि तिथलं वातावरण असं काही होतं, तुम्ही बघू शकता. सो बेसिकली ही स्टडी रिलेटेड होती, तर तिथे सगळं काही अभ्यासच चालू होतं म्हणून मी इतके काही क्लिप्स घेतल्या नाही. आणि हे तुम्ही बघू शकता असं काही आम्हाला सिनेरिओज दिसत वगैरे होतं. सो आम्ही पिक्चर्स वगैरे क्लिक करत होतो कारण आम्हाला याचा सर्व काही एक रिपोर्ट पण तयार करायचा आहे. आणि व्ह्यूजची बात करायला गेलं तर खूप सुंदर होतं गाईज. खूप काही गोष्टी नवीन शिकायला भेटला. आणि खरंच ना, असं कुठेतरी बाहेर गेलं ना, तर फक्त तो एक एन्जॉयमेंट, ट्रिप किंवा व्हिजिट म्हणून नाही, तर ॲक्चुअली आपल्याला खूप काही गोष्टी समजतात, नॉलेज पण वाढतं. आणि हे तेव्हाच समजतं जेव्हा आपण त्या गोष्टीमधनं एखाद्या पर्टिक्युलर एरियामधनं बाहेर पडतो. तर फायनली आम्ही प्रॅक्टिकल वगैरे सर्व डन करून त्यानंतर जेवायला घेतलं. कॉलेजवाल्याकडनं मारुती चिप्स भेटले होते, फॅन्टा भेटला होता आणि त्यांनी पोहे पण दिले होते. पण आम्हीच आमचा आयटम एवढे सारे आणले होते म्हणून आम्हाला त्याची काही गरजच नाही पडली. आणि बाय द वे मी सांगू इच्छिते, माझा आयटम होता आलू पराठे आणि चना चटपटी, जो की आयडिया होता पूर्ण आईचा. आणि पराठे तर आईनेच केले होते आणि खूप छान असे झाले होते. सर्वांना खूप आवडलेले. इनफॅक्ट टीचर्स लोकांनी पण आम्हाला जॉइन केलेलं. खूप मज्जा आली. अच्छा, तर जसं मी तुम्हाला बोलली, की मला असं वाटलं इव्हनिंगला येता मे बी वेळ होऊ शकतो, पण असं काहीच नव्हतं झालेलं. आम्ही 4 पर्यंत येऊन गेलेलो आणि खूप मज्जा आलेली. सो वेळही उरला होता आणि आम्ही खूप टायर्ड फील करत होतो म्हणून आम्ही ज्यूस फार्मलाही गेलेलो, ज्यूस घेतलेला आणि मग घरी यायला निघालो. बघायला गेलं तर थोडंसं पण वाटत नाही गाईज, की मी आज ट्रिपला गेली होती. बट ठीक आहे, आम्ही एन्जॉय केलेलं भरपूर. सो या, असा होता आजचा दिवस. भेटूयात उद्याच्या व्लॉगला. बाय बाय, गुड नाईट.